Hello everyone, welcome to the Judicial Wings, the knowledge of judiciary, executive and legislation. I am Advocate Pallavi Gawande with you again. माझ्या सर्व वकील मित्रांसाठी आज मी इथे एक इन्फॉर्मेशन घेऊन आले आहे की डिस्ट्रिक्ट जज या एक्झामिनेशनचा फॉर्म कसा फिलअप करायचा आहे, तो कुठल्या साईटवर आपल्याला ॲप्लिकेशन्स फॉर्म ती लिंक अवेलेबल आहे. पण त्याआधी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यांचे जे फोन येत आहेत मला की डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशनच्या क्लासेससाठी, ते यस डेफिनेटली क्लासेस ॲपवर अवेलेबल आहे. तुम्ही कधीही एनरोल करू शकता. आता सध्या रेग्युलर विषय सुरू आहेत त्यालाही तुम्ही एनरोल करू शकता आणि 15 तारखेपासून स्पेशल विषय सुरू होत आहे त्यालाही तुम्ही एनरोल करू शकता. हा जो क्लासेसबद्दल जर सांगायचं झालं तर भरपूर लोकांना कन्फ्युजन आहे. सगळ्यात आधी तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून तुम्हाला ॲप डाउनलोड करायचं आहे. ते ॲप आहे ज्युडिशियल विंग्स नावाचं जे ॲप आहे आपलं, ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे, म्हणजेच इन्स्टॉल करायचं आहे. आफ्टर द इन्स्टॉलमेंट तुम्हाला इथे कोर्सेस खाली दिसणार आहे. स्टोअरमध्ये जायचं आहे. स्टोअरमध्ये गेल्यानंतर कोर्सेस दिसणार आहे. त्या कोर्सेसमध्ये तुम्हाला डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशन म्हणजे डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशनचा हा कोर्स तुम्हाला दिसेल. तिथे तुम्हाला 18,000 रुपये फीस दिसणार आहे. बट तुम्ही याला 2 इन्स्टॉलमेंटमध्ये पे करू शकतात, फर्स्ट इन्स्टॉलमेंट अँड द सेकंड इन्स्टॉलमेंट. पण याचा फायदा असा आहे की जे तुम्हाला 57 ते 58 ॲक्ट्स आहे त्यामध्ये नंतर मग विमेन लेजिस्लेशन, चाइल्ड लेजिस्लेशन, लीगल करंट अफेअर्स, सुप्रीम कोर्ट सायटेशन, डॉक्ट्राईन्स एक्सेट्रा अमेंडमेंट्स हे सुद्धा आम्ही तुम्हाला इथे प्रोव्हाइड करणार आहोत. यामध्ये तुम्हाला पेपरसुद्धा इन्क्लूड असणार आहे. 2 टेस्ट सिरीज पेपरसुद्धा तुमचे प्रिलिमिनरीचे इथे इन्क्लूड असणार आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारे तुम्हाला एक्स्ट्रा फीस भरायची गरज नाही. ह्या कोर्सचं ड्युरेशन जे आहे ते 1 वर्ष आहे. त्यामुळे तुमचं जे आता नोटिफिकेशन आलं आहे ते प्रिलिम्स प्लस मेन्स ह्या कोर्समध्ये तुमचा दोन्हीही एक्झामिनेशनचा अभ्यास होतो. त्यामुळे हा जो कोर्स आहे तो प्रिलिम्स ॲज वेल ॲज मेन्स पर्स्पेक्टिव्हने आपण बनवलेला आहे. त्यामुळे मेन्ससाठी सुद्धा तुम्हाला दुसरा कुठलाही कोर्स लावायची गरज नाही. बट मेन्ससाठी जे जजमेंट रायटिंग, एसे रायटिंग आणि डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग असते याच्यासाठी आम्ही एक शॉर्ट कोर्स घेऊन येऊ. बट 70% मेन्सचा अभ्यास तुमचा इथेच होऊन जाणार आहे. दॅट इज कन्सेप्च्युअल क्लॅरिटी फॉर 57 अँड 58 ॲक्ट्स, जे की आपण इथे ॲनालायझेशन्स करून विषय काढलेले आहे. मागील जे पेपर आहेत DJचे ते ॲनालाइज करून आपण इथे विषय काढलेले आहेत. हे 57 ते 58 पूर्ण ॲक्ट तुम्हाला इथे करायचे आहेत. ठीक आहे, हे सगळे विषय आहेत तुमचे एवढे. सो एवढ्या विषयांची फीज जर बघितली आणि ड्युरेशन 1 वर्षासाठी तुम्हाला हा कोर्स मिळणार आहे. 1 वर्ष तुमचा हा जो कोर्स आहे तो एक्सपायर होणार नाही. 1 वर्ष तुम्ही हा कोर्स पूर्ण बघू शकता, म्हणजेच तुमची मेन्स एक्झामिनेशन होईपर्यंत. 1 वर्षाचं ड्युरेशन आहे. फीस तुम्ही इन्स्टॉलमेंटमध्ये पे करू शकता, 2 इन्स्टॉलमेंटमध्ये. याच्यामध्येच तुम्हाला टेस्ट सिरीज भेटणार आहे. याच्यामध्येच तुम्हाला पूर्ण ॲक्ट्सच्या PDFs मिळणार आहे आणि याच्यामध्येच तुम्हाला सगळ्या ॲक्ट्सबद्दल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स मिळणार आहे. जरी तुमचं लाईव्ह लेक्चर एखाद्या वेळेस नाही झालं किंवा रोजही तुम्ही लाईव्ह लेक्चर नाही करू शकत आहात तरीसुद्धा तुम्ही इथे रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल ॲज पर युअर कन्व्हिनियंट टाईम तुम्ही बघू शकता. इलिजिबिलिटी क्रायटेरिया जर सांगायचं तर JMFC इथे इलिजिबल नाही आहेत. सिनियर डिव्हिजन आणि CJM जर या पोस्टवर तुम्ही आता सध्या आहात तर तुम्ही इलिजिबल आहात. सेकंड थिंग इज की फॉर्म कसा फिलअप करावा. मी अजिबात जास्त वेळ घेणार नाही आहे, त्यामुळे फॉर्म कसा फिलअप करावा तर सगळ्यात आधी मी इलिजिबिलिटी क्रायटेरिया तुम्हाला 2 व्हिडिओजमध्ये सांगितलं आहे. जसे की JMFC इलिजिबल नाही आहे, मी परत सांगते. तुम्ही CJM किंवा सिनियर डिव्हिजन या पोस्टवर आहात तरच तुम्ही DJची एक्झाम देऊ शकता. हा क्रायटेरिया फॅमिली कोटासाठी नव्हता पण DJसाठी आहे. ओके, हा फर्स्ट तुमचा एक एलिजिबिलिटी. कारण मला भरपूर JMFCचे कॉल्स येतात की मॅम आम्ही एलिजिबल आहोत का, बट दे आर नॉट एलिजिबल राईट नाव. पहिले होता हे क्रायटेरिया की 7 वर्ष झाले तुमचे JMFC म्हणून तर तुम्ही प्रिसाइडिंग ऑफिसर वर्क केलं असेल 7 वर्ष तर तुम्ही एलिजिबल होतात. पण आता नाही आहे तसं. ओके, सो JMFC सध्या एलिजिबल नाही आहे. फॅमिली कोर्टाला तुम्ही एलिजिबल होतात. आता सेकंड थिंग इज की तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट साईटवर जायचं आहे. रिक्रुटमेंटमध्ये तुम्हाला इथे जाऊन जे की ॲप्लिकेशनवर रजिस्ट्रेशन पहिले हायकोर्टाचं करायचं. याच्यामध्ये मॅन्डेटरी तुमची सगळी इन्फॉर्मेशन भरायची आहे. तुमचं नाव, ॲड्रेस वगैरे सगळ्या गोष्टी ह्या एक नॉमिनल गोष्टी आहेत, ह्या तुम्ही भरू शकता डेफिनेटली. स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवतच आहे. त्यानंतर तुम्हाला भरायचं आहे की तुमचे LLBचे मार्क्स, LLMचे मार्क्स, ज्या काही तुमच्या डिग्रीज आहेत त्याचे मार्क्स तुम्हाला भरायचे आहेत. अटेम्प्ट्समध्ये किती आहेत तुम्ही, त्याच्यामध्ये किती अटेम्प्ट्समध्ये तुम्ही हे काढलं आहे सगळे मार्क्स, तुमचे इयर्स, 3rd इयर्स, वॉट एव्हर जे काही तिथे तुम्हाला दिसेल. बिकॉज जर फॉर्म फिलअप करायला जाणार आहे त्यालाच हे पुढच्या सगळ्या क्रायटेरिया तिथला दिसणार आहे. 7 वर्ष प्रॅक्टिस असेल तुमची तरच तुम्ही इथे इलिजिबल आहात. आता जर तुमचे या 2023मध्ये 7 वर्ष झाले असेल तर तुम्ही इलिजिबल नाही होऊ शकणार. 35 वर्ष वयाचे पूर्ण हवे
रनिंग नाही आणि 7 वर्ष प्रॅक्टिसचे पूर्ण हवे, रनिंग नाही. कारण हे 2022चं नोटिफिकेशन आहे. जी डेट दिली आहे तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये, तर त्या डेटनुसार तुम्ही जर इलिजिबल आहात तर तुम्ही फॉर्म भरू शकता. भरपूर जणांचे प्रॉब्लेम्स आहेत की मॅम आता आम्ही इलिजिबल नाही आहोत, आता आमचं जे आहे ते वय 45च्या वर निघून गेलं आहे, ओपन कॅटेगरीमध्ये आम्ही येतोय. बट द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज की मागच्या वर्षी जर 1 वर्षानेच वयाचं किंवा 6 महिन्यांनी इलिजिबिलिटी नसेल तर प्लीज 2022मध्ये तुम्ही इलिजिबल होता त्या डेटला, तर 2022चं नोटिफिकेशन असल्यामुळे इथे तुम्ही इलिजिबल आहात. ओके, सो तुम्ही इलिजिबल आहात तर ते प्लीज एकदा तुम्ही फॉर्मची डेट काय आहे ती चेक करा. म्हणजे असं होऊ नये की तुम्हाला आता वाटत असेल की माझं 46 वर्ष वय झालेलं आहे आणि मी इलिजिबल नाही आहे, तर चुकून तुमची हे पोस्ट राहून जाईल. बिकॉज 2022चं नोटिफिकेशन आहे. एकदा परत ते ॲप्लिकेशन वाचून घ्या, ॲप्लिकेशन फॉर्म वाचून घ्या. ठीक आहे. आता त्यानंतर काय क्रायटेरिया आहे, सगळ्यांचं म्हणणं आहे की मॅडम केसेस किती द्यायच्यात. येस, डेफिनेटली सेशन ट्रायबल ज्या काही केसेस आहेत सिव्हिल प्लस क्रिमिनल, ह्या तुम्हाला 14 केस नंबर्स इथे द्यायचे आहेत. त्या 14 केस नंबर, ते मॅटर काय होतं ते तुम्हाला हेडिंग टाकायची आहे आणि कुठल्या कोर्टासमोर कुठल्या जजसमोर हे तुम्ही इथे मॅटर चालवलं होतं हे सुद्धा तुम्हाला नाव तिथे लिहायचं आहे. डेफिनेटली. ठीक आहे. खूप सोपं आहे फॉर्म भरणं. कुठल्याही प्रकारचे कागदपत्र तुम्हाला लागणार नाही, फक्त इतकी इन्फॉर्मेशन तुम्हाला लावायची आहे. आता मॅम आमचे तर 14 ते कुठे गेले 7 वर्षात काही माहीत नाही. तुमचं स्वतःचं ऑफिस असेल तर तुमचा सगळा रेकॉर्ड काढा की कुठल्या 14 केसेस तुम्ही बघितल्या आहे. मे बी तुमच्याकडे सेशनचा रेकॉर्ड तेवढा नसेल तर तुम्ही ज्या ऑफिसला जॉईन होतात ना त्या ऑफिसमध्ये तुम्ही कुठल्या याच्यामध्ये काम केलं आहे तेही तुम्ही देऊ शकता. हे काय प्रिंट करून आपल्याला कागदपत्र नाही पाठवायचे, इतकी भीतीदायक ही गोष्ट नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टींना खूप सगळे घाबरून चालले. बिकॉज आपल्याकडेही 7 वर्षात मी सेशनमध्ये कुठल्या सेशनमध्ये काय काम केलं होतं, कधी कधी मॅरिड आहोत आपण, आपल्या माहेरी आपण प्रॅक्टिस करतो, मग नंतर सासरी येतो, ह्या सगळ्या गोंधळामध्ये. पण प्लीज तुम्ही तुमच्या सिनियरच्या ऑफिसला जा. तुम्ही कुठल्या मॅटर्समध्ये बघितलं आहे, कुठल्या मॅटर्समध्ये डील केलं आहे, कुठल्या मॅटर्समध्ये आर्ग्युमेंट केलं आहे, असे सिव्हिल प्लस क्रिमिनल 14 मॅटर्स तुम्ही काढा आणि त्या 14 मॅटर्सचे केस नंबर्स काय आहे, त्यामध्ये जज, प्रिसाइडिंग ऑफिसर, हू वॉज अ प्रिसाइडिंग ऑफिसर ॲट द टाईम, ते तुम्हाला लिहायचं आहे, त्यांचं नाव लिहायचं आहे, ऑनरेबल सो अँड सो जज. आणि त्यानंतर तुम्हाला ते मॅटर लिहायचं की काय एक्झॅक्टली सिव्हिल क्रिमिनल आणि काय होतं ते मॅटर, इतकं तुम्हाला मेन्शन करायचं आहे. डिस्पोज झालं असेल तर डिस्पोजेबल लिहू शकता, अदरवाईज काही गरज नाही. तुम्ही त्याचं थोडंसं स्टेटस लिहिण्याची गरज आहे इथे, पण इतकं काही मॅन्डेटरी नाही. फक्त केस नंबर, जजेसचं नाव आणि काय मॅटर होतं इतकं मॅन्डेटरी आहे. असे कमीत कमी 14 तुम्हाला द्यायचे आहे, तर 14 तुम्ही हे इथे मॅटर लिहायचे आहे. आता हे तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन, तुमचे ॲड्रेस वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी, तुमचा एक पासपोर्ट लागणार आहे आणि डिजिटल सिग्नेचर जी की तुम्हाला स्कॅन करून द्यायची आहे. ह्या 2च गोष्टी लागणार आहे. आणि त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे की टॅक्स रिटर्न्स. 3 वर्षाचे टॅक्स रिटर्न्स तुम्हाला इथे लागतात, नसेल तर आत्ता काढून घ्या. 3 वर्षाचे टॅक्स रिटर्न लाईक आता 2019, 20, 21, 22, सो 20पासून तुम्हाला लागतील. 19-20च्या दरम्यानचे जे आहे ते 19-20च्या दरम्यान तुमचं काय इन्कम टॅक्स आणि काय होतं ते सगळं त्याचा रेकॉर्ड तुम्हाला द्या. 2020 ते 21 आणि 2021 ते 22 या दरम्यान जे आहे ते तुम्हाला सगळे इन्कम टॅक्स रिटर्न्स तिथे प्रॉपरली लिहायचे आहेत. तुमचे इन्कम, त्याच्यावरचा टॅक्स जे काही फॉर्मॅट आहे तर तिथे तुम्हाला दिसेलच. हे तुम्हाला प्रॉपरली मेन्शन करायचं आहे. याच्याशिवाय कुठल्याही प्रकारे तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. 14 केसेस आणि टॅक्स रिटर्न्स हे तुम्हाला मॅन्डेटरी आहे, याच्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही. बस एवढ्याच थिंग्स इथे मॅन्डेटरी आहे. त्यानंतर तुम्हाला आय अग्री हे बटन येईल, आय अग्रीवर क्लिक करायचं आहे सगळं फिलअप करून. आणि आय अग्री केल्यानंतर तुम्हाला रिसिप्ट येईल हायकोर्टाच्या फीजची. ती रिसिप्ट आणि हा पूर्ण फॉर्म प्रिंट करायचा आहे, फोटो सिग्नेचर त्यावर प्रिंट होईल आणि हा हायकोर्टाच्या पत्त्यावर तुम्हाला पाठवून द्यायचा आहे. 20 तारखेच्या आत हे सगळं तुमचं व्हायला हवं. ऑनलाईन ॲप्लिकेशनची डेट 20 आहे, पण तरीही रिस्क घेऊ नका. 20 तारखेच्या आत तुमचं हे सगळं व्हायला, जेमतेम आज 7 तारीख आहे, भरपूर तुमच्याकडे दिवस आहे. तुमच्याकडे काही कागदपत्र नसतील किंवा तुमच्याकडे केसचे जे काही स्टेटस नसतील तर ते 2 दिवसात काढून घ्या सगळे आपल्या सिनियरच्या ऑफिसमधून किंवा तुमचं पर्सनल ऑफिस असेल तर तिथनं. आणि स्पेशल जे काहीही चांगलं ट्रायबल बाय आहे, सेशन ट्रायबल बाय, त्यांचे सगळे 14 मॅटर्स कलेक्ट करा. इतकं अवघड नाही आहे हे, ठीक आहे की नाही. खूप सिरियस पण नाही आणि खूप अवघड पण नाही आहे की मी कुठले मॅटर पाहिले होते, मी तर जास्त JMFCकडेच प्रॅक्टिस केली होती, मग सेशनमधले तेवढे मला मॅटर मिळेल. डेफिनेटली मिळेल. तुम्ही तुमचा रेकॉर्ड काढा. डेफिनेटली आपण सगळेच हे मॅटर्स बघत असतो, सगळ्यांकडे सिनियरच्या ऑफिसमध्ये हे सगळे मॅटर्स असतात. तुम्ही प्लीज ते टाका. ठीक आहे. तुम्ही ज्यांच्यामध्ये काम केलं आहे ते. हा फक्त तुमचा फॉर्म फिलअपचा क्रायटेरिया. कुठलेही कागदपत्र तुम्हाला पाठवायचे नाही आहे, कुठलेच कागदपत्र जास्त रिक्वायर्ड नाही आहे. जेवढी माहिती मागितली आत्ता सध्या प्रिलिमिनरी एक्झामिनेशनसाठी हाच क्रायटेरिया आहे. त्यानंतर पुढे बघूया मेन्स एक्झामिनेशनचे फॉर्म आल्यानंतर काय आहे ते.
सिलेबस कुठल्याही प्रकारे चेंज झालेला नाही आहे, जो की जुना पॅटर्न आहे त्याचनुसार तुमचे एक्झामिनेशन होणार आहे. आणि जेमतेम तुम्हाला 57 ॲक्ट इथे आहे, 57 ॲक्ट आहेत. हे सगळे ॲक्ट आपण आपल्या क्लासेसमध्ये कव्हर करणार आहोत. त्यानंतर जे काहीही एक्स्ट्रा वर्क आहे, जे की कोर्ट मधलं कामकाज किंवा कोर्टाचं जनरल नॉलेज, लिगल जनरल नॉलेज, लिगल लिटरसी, विमेन लेजिस्लेशन, चाइल्ड लेजिस्लेशन, करंट अफेअर्स, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट सायटेशन्स एक्सेट्रा हे सुद्धा आपण कव्हर करणार आहोत. याचा जो कोर्सचा क्रायटेरिया आहे तो कोर्स तुमचा प्रिलिमिनरी एक्झामिनेशन होईपर्यंत संपून जाणार आहे 3 महिन्यामध्ये. तरीसुद्धा तुम्हाला हा कोर्स वर्षभर पाहायला भेटणार आहे. 1 वर्षापर्यंत तुम्ही याला एनरोलमेंट करून घेऊ शकता. जरी तुम्हाला दुसऱ्या एक्झामिनेशनसाठी हा सगळा सिलेबस असेल तरी तुम्ही एनरोल करू शकता कोर्स आणि इथे तुम्ही रजिस्ट्रेशन्स करून घेऊ शकता. परत सांगते की ज्युडिशियल विंग्स ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे गुगल प्ले स्टोरवरून, जिथे आपण लाईक ॲमेझॉन किंवा व्हॉट्सअप ह्या सगळ्या गोष्टीचे ॲप डाउनलोड करतो. त्यामध्ये ज्युडिशियल विंग्समध्ये तुम्हाला 1-2 मिनटं घेईल ते इन्स्टॉल होण्यासाठी. त्यानंतर तुमचा गो विथ व्हॉट्सॲप जाऊ शकता, फोन नंबर जाऊ शकता आणि त्यानंतर ते ॲप ओपन होईल. ओपन झाल्यानंतर तुम्हाला DJ डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशनचा कोर्स तिथे 18,000 समथिंग फीज दाखवणार आहे. फीज याची कमी असते, बट ऑल द टॅक्सेस आणि हे सगळ्या गोष्टी इन्क्लूड करून ती 18,000पर्यंत फीज होते. ॲक्च्युअल फीज ही कमी असते, तरी पण तुम्हाला तितकी भरावी लागते. सो पण ही तुम्ही 9,000ची इन्स्टॉलमेंट करून पे करू शकता आणि 1 वर्ष पूर्ण या कोर्सचा तुम्ही लाभ घेऊ शकता. याचा फायदा हा आहे की तुम्हाला मेन्सचे क्लासेस परत लावायची गरज पडणार नाही. जे काही आन्सर रायटिंग, जजमेंट रायटिंग आहे याच्यासाठी शॉर्ट कोर्स आपण मेन्सला घेऊन येऊया. सध्या तुम्ही फोकस करा प्रिलिमिनरी एक्झामिनेशनवर. 8 जागा आहे अँड दिस इज मोर दॅन सफिशियंट वॅकन्सी फॉर 1 पर्सन, बिकॉज 1 पर्सन वॉन्ट्स ओनली 1 वॅकन्सी. सो दिस इज अ व्हेरी गुड अपॉर्च्युनिटी फॉर ऑल द ॲडव्होकेट्स, ऑल द प्रॅक्टिशनर ॲडव्होकेट्स for the higher judiciary examinations to become a higher judge in Maharashtra. ओके, सो हा चांगला अपॉर्च्युनिटीचा फायदा तुम्ही नक्कीच घ्या. आणि कोर्सची डिटेल्स मी सगळी दिलेली आहे. भरपूर जणांचे कॉल्स येत होते की मॅडम कसं इन्स्टॉल करायचं. तर आता आमच्या फोनवर तुम्हाला इन्स्टॉल किंवा पेमेंट करता येणार नाही आहे. जरी तुम्ही आमच्या फोनवर पेमेंट केलं तरी आम्हाला ते रिटर्न द्यावं लागेल तुम्हाला. सो डोंट डू दॅट. तुम्ही ॲपवर जा, तिथे पेमेंट डिटेल्स येतात. पहिले तर त्या कोर्समध्ये तुम्हाला जावं लागेल. आता सध्या काही लेक्चर्स तिथे अपलोड आहेत. 1-2-3 दिवसात तुम्हाला पेपर्स अपलोड होतील, ओल्ड पेपर्स, नोट्स अपलोड होतील. हळूहळू मटेरियल पूर्ण 15 दिवसात तुम्हाला सगळं मटेरियल अपलोड तिथे मिळेल. आणि त्यानंतर आपले स्पेशल जे लॉज आहेत, लाईक मनी लॉन्ड्रिंग असेल, ॲट्रॉसिटीज असेल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीज असेल, RTI असेल, असे अनेक 57 ॲक्ट आपल्याला आहे. जर रेग्युलर प्रोसिजर सोडले तर तुमचा हा सगळा सिलेबस आपण वर्ड टू वर्ड कव्हर करणार आहोत विथ अ स्मार्ट स्ट्रॅटेजी, की इतका सारा सिलेबस कसा कव्हर करायचा आणि त्या एक्झामिनेशनला कसं त्याला एक्झामिनेशनला क्रॅक करायचं, त्याची नस कशी पकडायची आणि एवढ्या मोठ्या वास्ट सिलेबसमधनं इझी गोईंग मध्ये त्या एक्झामला कसं आपण क्लिअर करायचं आहे. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑल ऑफ यू स्टुडंट्स अँड माय फ्रेंड्स. सो इन्स्टॉल दॅट ॲप. आणि कसा फॉर्म भरायचा मी हे आता तुम्हाला सांगितलं आहे. खूप फॉर्मचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आहे. जसं की फक्त 14 मॅटर्स तुम्हाला टाकायचे आहे. ते तुम्ही सिनियर्सकडनं तुम्ही ज्यामध्ये काम केलं त्या घेऊ शकता. केस नंबर्स, कोणत्या जजसमोर केला आणि मॅटर काय आहे, आणि तुम्हाला टॅक्स रिटर्न्स मात्र भरायच्या आहेत. सो डेफिनेटली डू दॅट. थँक्यू सो मच फॉर युअर कोऑपरेशन्स. सो तुम्हाला आता मला फोन करण्याचीही गरज नाही आहे. हा व्हिडिओ अपलोड करून मी तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे. सो प्लीज डू दॅट.